अगोदर तुम्हाला गुलाबाचं शेडिंग किंवा गुलाबाचे कलर सांगते. गुलाबी रंग घेतला, त्यामध्ये पांढरा टाकला, मग एक फेंट गुलाबी कलर तयार झाला आहे. बघा, आपल्याला पाहिजे तसा कलर करायचा. डार्क पाहिजे असेल तर डार्क, फेंट पाहिजे असेल तर फेंट. आता हे 3 कलर तयार झालेत, एक डार्क, एक मीडियम आणि एक फ्रेश कलर किंवा फेंट कलर. आणि हा आहे डार्क कलर. एक डार्क कलरचा यूज नाही केला तरी चालणार आहे. आता हे गुलाबाचं फूल आपण स्टार्ट करतोय. ओव्हल शेपमध्ये वरचा शेप काढून घेतला आणि हा पाण्याच्या जगसारखा आकार काढला. त्याला बेस शेप म्हणूयात आपण. ही पहिली पाकळी उजव्या हाताची काढायची आहे, दुसरी डाव्या हाताला काढायची आहे. बघा कशी काढते आहे मी. ती पहिल्या पाकळीवर आणून जोडायची आहे. पहिल्या पाकळी जिथे जोडली तिथे जोडायची नाही. आणि आता तिसरी परत उजव्या हाताची काढायची. त्या पाकळीच्या निम्म्यापासून स्टार्ट केली. बघा, असे वळण घेत ती 2 नंबरच्या पाकळीवर आणून जोडायची आहे. आता ही चौथी तशी स्टार्ट करून 3 नंबरच्या पाकळीवर आणून जोडायची. बघा तुम्ही जोडली कशी. पहिली जोडली, त्याच्यावर दुसरीवर तिसरी आणि हे तिसरीवर ही चौथी. अशी ही 4 पाकळ्यांचं फक्त गुलाब आहे. खूप सोपी पद्धत आहे. त्याचं पाकळ्या फक्त जोडल्यात ते लक्षात ठेवा. आता ही जी जागा आहे तिथे आपल्याला पलीकडच्या पाकळ्यांची टोकं दाखवायची आहेत. बघा, गुलाबाचा सुंदर शेप तयार झाला आहे. त्यामध्ये आपण जो तयार केला आहे फेंट कलर, तो भरून घ्यायचा आहे. आउटलाईन शार्प केल्या आणि आता मी डार्क कलरने त्याला स्ट्रोक्स देते. स्ट्रोक्स द्यायची दिशा बघा तुम्ही, वरच्या बाजूला ते स्ट्रोक्स द्यायचेत आपल्याला, कारण त्या पाकळ्या उभ्या आहेत, उमललेल्या नाही आहेत, म्हणून वरती स्ट्रोक्स द्यायचे तिरके असे. आणि मधल्या भागात खालून वर स्ट्रोक्स देताना बघा तुम्ही, वरती अशी छान पसरली पाहिजे रांगोळी, स्प्रेड झाली पाहिजे. आता ही पलीकडच्या पाकळ्यांची टोकं जी आहे त्याच्या खालच्या बाजूला डार्क कलर, आणि हे ज्या पाकळ्या उमललेल्या आहेत ह्याचा टर्न स्ट्रोक्सचा बघा कसा खालच्या बाजूला घ्यायचा आहे असा. आणि आता आपण याला व्हाईट कलरने हायलाईट पण करतोय. व्हाईट कलर करताना बघा तुम्ही असा टाकलाय मी तो. आणि डार्क कलर जो एक थोडासा होता तो पण खोलगट भाग जिथे आहे किंवा अंधारातला भाग, त्या भागात आपण डार्क कलर टाकलाय. हा झाला गुलाबाचा शेप, झाला गुलाबाचा तयार आणि त्याचं शेडिंग झालं. आता हे देठाचा जो भाग आहे त्याला मी पोपटी रंग चाळून त्याच्यावर डार्क कलरने थोडंसं स्प्रेड केला कलर, आणि आउटलाईन करायची त्याची परत एकदा डार्क कलरने अशी. आणि पानाचं पण शेडिंग तुम्हाला मी याला दाखवणार आहे. गुलाबाचं पान जे आहे ते काटेरी पान असतंय, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जे गुलाबाचं फूल आहे हे अगदी साधा आणि सोपा आकार आहे. भरपूर आकार गुलाबाचे असतात, पण हा खूप सोपा आहे. फक्त 4 पाकळ्यांचा गुलाब आहे. आता हे पानाचा शेप आपण अगोदर सिंपल काढून घ्यायचा आहे, त्याला लगेच काटे नाही काढायचे. आणि आता त्यामध्ये पोपटी रंग भरला, पूर्ण व्यवस्थित पानात व्यवस्थित भरून घ्यायचा. जिथे आपल्याला गाळणीने टाकता येत नाही आहे तिथे असा हाताने भरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती पोपटी रंगावर आता मीडियम ग्रीन कलर थोडासा चाळायचा आहे. पोपटी रंग झाकला नाही गेला पाहिजे, तोही दिसला पाहिजे. बघा, अगदी थोडासा चाळला मी. त्याच्यावर डार्क कलर चाळायचा आहे असा. देठाकडच्या बाजूला जास्त चाळला म्हणजे ते पानाला ग्रीप येते, छान दिसतं पान. आता आपण ह्याला काटे करणार आहोत. जेव्हा आउटलाईन शार्प करतो आपण, तर त्यावेळी काटे करत करत ती आउटलाईन करायची आहे, म्हणजे मग ते पानाचा शेप आपल्याला पाहिजे तसा होतो. जिथे व्हाईट दिसते खाली तिथे पोपटी कलर टाकून घेतला मी आता. आणि आता काढते पानांच्या शिरा डार्क कलरने काढल्या आणि त्या हायलाईट केल्या पोपटी कलरने अशा. बघा किती सुंदर वेलवेटच्या पानासारखं ते पान दिसतंय. हा झाला गुलाबाचं फूल आणि पान. अगदी